नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण तांदळाची खीर बनवतोय। तर ही खीर चवीला तर छान झालीच आहे, पण ह्याचं टेक्स्चर बघा खूप मस्त झालेलं आहे। परफेक्ट दाटसरपणा ह्यात आलेला आहे। बरेच वेळेला खीर एक तर खूप घट्ट होते किंवा मग पातळही होते। त्याचबरोबर खीर शिजवताना तांदळाच्या गाठी होतात, तर ह्या का होतात किंवा होऊ नये म्हणून काय करायचं हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे। अर्धा लिटरचं दूध वापरून ही खीर मी बनवलेली आहे। तर अगदी मस्त अशी ही खीर झालेली आहे। वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण तांदूळ भिजत घालायचे आहेत। तर मी आंबेमोहोर तांदूळ वापरलाय। कुठलाही सुवासिक तांदूळ तुम्ही वापरू शकता, बासमती, इंद्रायणी किंवा मग आंबेमोहोर वापरा किंवा मग रेशनच्या तांदळाची सुद्धा तुम्ही खीर बनवू शकता। 4 चमचे तांदूळ आपण भिजत घातलेले आहेत। तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ह्यात पाणी ठेवून हे भिजत ठेवायचे आहेत। साधारणतः 15 ते 20 मिनिटं तांदूळ भिजवून घ्यायचे, खूप जास्त भिजवायचे नाहीयेत। तर 15 मिनिटं झालेले आहेत, तांदूळ आपले छान भिजलेले आहेत। आता आपण दूध गरम करायला ठेवायचे, पण त्याआधी थोडेसे ड्रायफ्रूट तळून घेऊयात। तर कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घालायचे आणि या तुपावरती हे ड्रायफ्रूट अगोदर हलक्या सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचे। ड्रायफ्रूट परतताना नेहमी हलकेशीच परतून घ्यायचे, नाहीतर ह्यात थोडंसं कडवटपणा येण्याची शक्यता असते। आता हे परतून झाले की लगेच काढून घ्यायचे। गॅस बंद करायचा आहे आणि कढई थोडीशी थंड होऊ द्यायची। त्यानंतर ह्यात दूध घालायचे आपल्याला। कढई खूप गरम असताना जर दूध घातलं तर दूध साईडला उडण्याची शक्यता असते आणि ह्याने खूप पसारा होतो, गॅसही खराब होतो। त्यामुळे गॅस 2 मिनिटं बंद करायचा। कढई थोडीशी थंड झाली की मग ह्यात दूध घालायचे। दूध छान दाटसर असेल तर तेच वापरा, म्हणजे मग खीर सुद्धा चवीला छान होते आणि मग छान दाटसरपणाही येतो। दुधासोबत दुधाची साय सुद्धा तुम्ही खीरीमध्ये नक्की घाला। आता दूध गरम होते तोपर्यंत आपण तांदूळ बारीक करून घेऊयात, पण दूध गरम करत असताना ह्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचे। ह्याने काय होतं, दूध उकळताना अजिबात करपत नाही, खाली तळामध्ये लागत नाही आणि खीर शिजवताना सुद्धा करपण्याची शक्यता कमी असते। त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचे, अर्धा कप किंवा मग पाव वाटी पाणी घाला। आता दूध गरम होते तोपर्यंत आपण तांदूळ बारीक करून घेऊया। तांदळामधलं थोडंसं पाणी काढले आणि थोडं पाणी राहू दिले वाटण्यासाठी। ह्यात आपल्याला एक 7 ते 8 काजू घालायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरं घालायचे। सुक्या खोबऱ्याऐवजी ओला नारळ सुद्धा तुम्ही घालू शकता। ओल्या नारळाची खीर खूप छान होते। तर ओला नारळ प्रत्येक वेळी नसतो, त्यामुळे आपण सुकं खोबरं घालायचे। 1-2 चमचे खोबरं घालायचे साधारणतः। खोबऱ्याचे किस किंवा खोबऱ्याचे बारीक तुकडे घालायचे आणि हे एकत्रित असं रवाळ वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडंसं असं हे दाणेदार ठेवायचे। तांदळाचे साधारणतः एक 4-4 तुकडे होतील या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे। काजू घातल्यामुळे खीरीला छान दाटसरपणा येतो, चव पण मस्त येते, त्यामुळे काजू घातलेले आहेत वाटताना। आता दूध छान आपलं उकळलेलं आहे। गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि आपण जे वाटून घेतलेलं तांदळाचं मिश्रण आहे ते सगळं ह्यात घालायचंय। दूध उकळल्यानंतरच घालायचंय हे। तांदूळ जे आहेत ते वाटलेले घातल्यानंतर खीरीमध्ये दाटसरपणा यायला चालू होतं आणि त्यासोबतच ह्याच्या गाठी सुद्धा होण्याची शक्यता असते। त्यामुळे एकदा का ही तांदळाची पेस्ट खीरीमध्ये किंवा दुधामध्ये घातली की लगेच हे हलवायला चालू करायचे। खीर उकळी येईपर्यंत चांगलं हे हलवून घ्यायचे, म्हणजे मग तांदळाच्या अजिबात गाठी होत नाही आणि खीर छान एकसारखी होते। जर हे आपण असंच ठेवलं तर जे आपण तांदळाची पेस्ट घातली त्याच्या गाठी तयार होतात आणि खीर व्यवस्थित होत नाही। त्याचबरोबर हे करपण्याची पण खूप शक्यता असते। दूध आणि तांदूळ पटकन कढईला खाली लागतं आणि करपण्याची शक्यता असते। त्यामुळे खीर उकळत असताना असं एकसारखं चमच्याने ढवळत राहायचे। सुकं खोबरं जर तुम्हाला किस आवडत असेल तर तुम्ही किस सुद्धा घालू शकता वाटून घालण्याऐवजी ह्यात। तर सुरुवातीला चांगलं एक 5 मिनिटं आपण हे मस्त उकळवून घेतले। बघा खीरीमध्ये छान दाटसरपणा आलाय आणि अर्ध्यापेक्षा जास्ती तांदूळ शिजलाय, दूध सुद्धा थोडंसं आपलं आटलेलं आहे। तर एक 5 मिनिटं आपण अगोदर खीर शिजवून घ्यायची। त्यानंतर ह्यात आपल्याला साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर जास्त खीर हलवावी लागत नाही आणि जास्त खाली लागत नाही, थोडी कमी हलवली तरी चालते।
सुरुवातीचे 5 मिनटं मीडियम गॅस ठेवायचा आणि नंतर एकदम लो गॅसवरती खीर शिजवायची आहे, म्हणजे मग खीर छान होते. तर चवीपुरती साखर घालायची. इथे मी 4 चमचे साखर वापरलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. आता ह्यात तळलेले ड्रायफ्रूटसुद्धा घालून घ्यायचेत आणि त्यानंतर हे मिक्स करून आणखी आपल्याला एक 5 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. खीर शिजल्यानंतर थंड झाली की अजून दाटसरपणा खीरीमध्ये येतो, त्यामुळे शिजवताना ही शिजवत असताना शेवटी तुम्हाला किती दाटसरपणा ठेवायचा आहे त्या अंदाजाने गॅस बंद करून घ्यायचा. तांदळाची कणी शिजायला फार वेळ काही लागत नाही, 7 ते 8 मिनटामध्ये ही छान शिजली जाते. तर लो गॅस करून आणखी एक 5 मिनटं मी ही खीर शिजवून घेतली. बघा अजून छान दाटसरपणा आलाय आणि खिरीचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे. तर ही खीर बनवताना मी कुठेही केसर वापरलेलं नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर सुरुवातीलाच थोडंसं केसरसुद्धा ह्या खिरीमध्ये घाला. उकळत असताना केसरचा मस्त खिरीमध्ये रंग येतो. आता शेवटी ह्यात आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे. साधारणतः एक 4 ते 5 वेलची पुरेशा होतात आणि आणखी थोडीशी ड्रायफ्रूट मी ह्यात घातलेले आहेत, हे एकदम बारीक केलेले आहेत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एक 5 मिनटं किंवा एक फक्त 2-3 मिनटं हे उकळवून घ्यायचे. आणि नसेल तर तुम्ही गॅस जरी बंद केला तरी चालेल, गरम खिरीमध्ये वेलचीचा फ्लेवर मस्त राहतो. थंड झाल्यानंतर खीर अजून दाटसर होते, त्यामुळे इथेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. शेवटी आपण वेलची पावडर घातली की गॅस बंद करायचा. अगदी मस्त अशी ही खीर तयार झाली आहे बघा. अजून ही थोडीशी गरमच आहे, पण छान दाटसरपणा ह्यात आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप मस्त झाली आहे. ड्रायफ्रूट वापरताना फक्त काजू आणि बदाम मी या ठिकाणी वापरले होते, पण तुम्ही अजून ह्यात चारोळी घालू शकता, त्याचबरोबर पिस्तेसुद्धा घालू शकता. केसर घातलं तर खिरीचा रंगही थोडा बदलतो आणि चव पण थोडीशी बदलते. अगदी मस्त परफेक्ट ही खीर तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.